हॅलो, वेलकम टू अर्थनीती. आत्तापर्यंत आपण ब्रेनस्टॉर्मिंग टेस्ट सिरीजच्या टॉपिक वाईज टेस्ट पूर्ण कंप्लीट केलेल्या आहेत. सो आता नेक्स्ट वीकपासून आपला कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट सिरीजचा राऊंड स्टार्ट होतो आहे. याच्यामध्ये कम्प्लिटली आयोगासारखे पूर्ण इकॉनॉमिक्सवर म्हणजे सगळ्या टॉपिक्सवर तुम्हाला प्रश्न पाहायला मिळतील. त्याच्यामध्ये कन्सेप्ट, फॅक्ट्स, कन्सेप्टचंही अंडरस्टँडिंग, ॲप्लिकेशन, फॅक्ट्समध्येही स्टॅटिक फॅक्ट्स, करंट असलेले स्टॅक, त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं योजना, लोकसंख्या, असा सगळा जो प्रकार आयोग विचारतो तसा आपला कॉम्प्रिहेन्सिव्हमध्ये असेल. पण त्याच कॉम्प्रिहेन्सिव्हमधली सगळ्यात पहिली टेस्ट जी आत्ता नेक्स्ट वीकला होती आहे त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदाच असा प्रयोग करतो आहे ज्याच्या आधी मला नाही वाटत तुम्ही कुठं बघितलं असेल काय. हे इथं ही जी कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट असणारी आपली टेस्ट नंबर 1, इथं फक्त आणि फक्त फॅक्ट्स असतील. कन्सेप्टवर एकही प्रश्न नसणार आहे. तिथं पूर्णच्या पूर्ण प्रश्न हे पूर्ण सब्जेक्टच्या फॅक्ट्सवर असतील. म्हणजेच ओन्ली फॅक्ट्स. कशा संदर्भात? आपल्या सगळ्या इकॉनॉमीच्या संदर्भात. कंबाईन प्रीसाठी आत्तापर्यंत आयोगाने ज्या ज्या परीक्षा घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये प्रत्येक परीक्षेत म्हणतो आम्ही कंबाईनची ग्रुप बी असेल, ग्रुप सी असेल, कुठलीही प्रिलिम घ्या आणि कुठल्याही वर्षीचे घ्या, त्याच्यामध्ये किमान 3 ते 4 प्रश्न हे फॅक्ट्सवर आहेत. एवढं वेटेज आहे. आणि मग हे तुम्हाला इथं किती पार्ट झालेत, त्यातही परीक्षेला आयोगाला तुमच्याकडून कसले फॅक्ट्स अपेक्षित आहेत त्याच्यातही सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं त्याचं ओरिएंटेशन मिळणार आहे. सो ओन्ली फॅक्ट्सवर ही टेस्ट असेल. तयार राहा. आणि ही कॉम्प्रिहेन्सिव्ह जी आपली टेस्ट आहे सगळी ही शेड्यूल आहे त्यातलं परत इथं पहिली टेस्ट तीच असेल जी आता सांगितलं ती. आणि हे फॅक्ट्स कुठून करायचे तर एवढं कंपायलेशन तुम्हाला इथं अवेलेबल आहे. पूर्ण अपडेटेड हे फॅक्ट्स ऑफ इकॉनॉमिक्सची PDF फ्रीमध्ये विदाऊट एनी कॉस्ट आपल्या अर्थनीती बाय गजानन बस्के टेलिग्राम चॅनल सर्च करा. त्या टेलिग्रामवर तुम्हाला PDF मिळेल. आणि परत इथंही सांगतो की मला वाटतं हा पहिलाच प्रयोग असेल महाराष्ट्रात की पूर्ण फॅक्ट्स अख्ख्या सब्जेक्टचे हे कंपाईल केलेले आहेत. 97-98 म्हणजे नियर अबाउट बघा 100 पानांची PDF आहे. अख्खी बुक आहे, पुस्तक आहे आणि ते तुम्हाला फ्रीमध्ये उपलब्ध आहे. अजूनही कोणी हार्ड कॉपी घेतली नसेल तर झेरॉक्स करा, हार्ड कॉपी घ्या. येणाऱ्या याच्यातून तुम्हाला याचं रिफ्लेक्शन दिसेल येणाऱ्या एक्झामसाठी. ठीक आहे, ही नोट्स आहे. काही महत्त्वाचे पॉईंट्स मी इथं तुमच्यासाठी लिहून आणलेले आहेत. ही जी येणारी टेस्ट आहे ती का द्यायची, फॅक्ट्सचं एवढं इम्पॉर्टन्स का आहे, विथ POQ दाखवून देतो तुम्हाला. आता काही मुद्दे आहेत जे आत्तापर्यंत आपण अभ्यासामध्ये कमतरतेमध्ये ठेवतो किंवा चुकीच्या गोष्टी तशाच रिपीट करतो. त्याच्या बाबतीत एक महत्त्वाचा पॉईंट सांगतो बघा. कंबाईन पूर्व परीक्षा हे टार्गेट आहे आपलं. ग्रुप बी आणि सी ह्याच्यामध्ये हा पेपर जो सेट केलेला आहे आत्ता, असं का की फक्त फॅक्ट्सवर टेस्ट सर, बाकीचे ही एकच सोडली तर बाकी सगळं मग आपलं सगळं असणार आहे. पण ह्याच्यामध्ये हे करण्यामागे 2 घटक आहेत. एक म्हणजे आत्ता जर तुम्ही बघितलं असाल वाढलेलं कट ऑफ ज्याची रेंज 60+ जाती आहे, नियर अबाउट 60 जाती. ह्याच्या आधी असं कधी झालं नाही. मागच्या खूप वर्षांच्या MPSCच्या क्षेत्रामध्ये जर बघितलं असाल तर हायेस्ट कट ऑफ सध्या मागच्या काही वर्षांपासून चालल्यात काही एक्झामचे. बरं, ह्याच्यामुळेच मग इथं काय लक्षात येतं आपल्याला, खूप जास्त स्पर्धा वाढलेली आहे. हाय कट ऑफ, हाय कॉम्पिटिशन. ह्याच्यात जर टिकायचं असेल तर आता आपल्याला काय करावं लागेल, ट्रॅडिशनल इतके वर्ष झालं जे अभ्यास करत आलो त्याच्यात थोडी सुधारणा करावी लागेल, थोडी डेप्थ वाढवावी लागेल. तेच करत असेल तर मग मार्कसुद्धा तेवढेच येणार. पण आता काळानुसार काय होत चाललं आहे, सगळे अपडेट होत आहेत, बदलत आहेत, तर आपणही बदललं पाहिजे. आणि मग इथं डिमांड ऑफ दी एक्झाम जी आहे फॅक्ट्समध्ये अजून थोडं खोलात जाणं, डेप्थमध्ये जाणं अपेक्षित आहे, ते आपण गेलो पाहिजे. हा एक मुद्दा. नेक्स्ट, 4-5 वर्ष झालं किंवा 6 वर्ष झालं, कोणी 8 वर्ष झालं MPSCची तयारी करत आहे तर कन्सेप्च्युअल क्लॅरिटी आहे का? तर आहे. बघा तुम्ही, मी इकॉनॉमिक्सबद्दल तरी सांगेल. असे जुने विद्यार्थी आहेत की सर माझा कन्सेप्टवरचा एकसुद्धा प्रश्न चुकत नाही. चांगली गोष्ट आहे. पण सर फॅक्ट्सवरची चुकतात. झालं म्हणजे तुम्ही अपयशाचं काहीतरी एक रिझन ठेवतायच. मग 4-5 वर्ष झालं, 6 वर्ष झालं अभ्यास जर करत असेल तर आपल्याला लक्षात येतं नाही की आपला स्ट्रॉंग एरिया काय झाला आता, कन्सेप्ट. आयोगाने किती डेप्थमध्ये विचारू द्या, अंडरस्टँडिंग, ॲप्लिकेशन, इंटरलिंक उत्तर देतं. अरे मग फॅक्ट्स वीक आहेत तर मग काम कर त्याच्यावर. म्हणजे ऑलरेडी 3-4 वर्ष 5 वर्ष गेले तर अजून 1-2 वर्ष घालायचे आहेत का आपल्याला? लक्षात घ्या, ही तळमळ, हे जे चेंज आहे ना मोठा, म्हणजे एका सब्जेक्टच्या टेस्टमध्ये अख्ख्या विषयावर असलेली फॅक्ट्सची टेस्टच घेतोय मी. त्याचं कारण आहे अपयशाचं मेन रिझन इकॉनॉमिक्समध्ये आता फॅक्ट्स पण ठरायला लागले. बाकीचे रिझन आहेतच ना. मी असं नाही म्हणत की फॅक्टमुळेच रिझल्ट जातो, पण रिझल्ट जाण्यामध्ये इतर कारणांमध्ये फॅक्ट पण एक कारण आहे, घटक आहे. आणि त्याच्यावर आपण काम केलं पाहिजे. पटतंय का? तुमचे फीडबॅक मला कमेंटमध्ये मेन्शन करा. जे जुने विद्यार्थी आहेत ते का, कारण जुन्यांचं काय असतं, वाचन खूप असतं, व्हास्ट असतं. अरे पण बेसिक गोष्टीचं दुर्लक्ष. ठीक आहे, हे एक रिझन. स्पर्धा वाढली, कट ऑफ खूप हाय चालला आहे 60+. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं रिझन इथं
जो आपला स्टडी असतो तो वर सुपरफिशियल अर्धवट असतो, अर्धवट. ठीक आहे, ह्याचं पण रिझन देईल. आता जर तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये रिझल्ट काढायचा असेल, पास व्हायचा असेल, तर ह्याचे 2 अँगल आहेत. बघा, हे ॲनालिसिस तुम्हाला खूप उपयुक्त ठरेल की का आपला रिझल्ट येत नाही. मग त्या जुन्यांनी पण विचार करायचा, नवीननी 4-5 वर्षे घालायचे का पहिल्याच वर्षामध्ये फर्स्ट अटेम्प्टमध्ये पोस्ट काढू शकतो का. ते बघा, इथं 2 रिझन आहेत. एक म्हणजे सरळ असे प्रश्न आहेत, हे रिझल्ट आणि पास व्हायचा असेल तर आपल्याला जास्तीत जास्त क्वेश्चन बरोबर येणं गरजेचं आहे. बरोबर, त्याशिवाय कसे मार्क येतील. म्हणजे जेवढे क्वेश्चन जास्त बरोबर आले तेवढे मार्क्स तुमचे वाढतील. आणि क्वेश्चन बरोबर आले, मार्क्स वाढले की रिझल्ट येतो, पास होतो. मग कुठले क्वेश्चन, तर एक म्हणजे नोन एरिया किंवा एक्सपेक्टेड एरिया असं म्हणू आपण. नोन एरिया की जे आपण पुस्तक वाचतो त्यातूनच प्रश्न आले किंवा त्या प्रश्नाच्या बाबतीतलं इन्फॉर्मेशन मला माहिती आहे, कन्सेप्ट क्लिअर आहे, फॅक्ट्स पण माहिती आहे, असा नोन एरिया असतो, त्याच्यावर प्रश्न येतात. आता टोटल इथं 15चा आकडा करीत धरू आपण प्रीचा. आणि असा इथं एरिया अननोन, अनएक्सपेक्टेड प्रश्न असतात, ज्याला मी इकडं आउट ऑफ सोर्स म्हणू, आउट ऑफ बॉक्स प्रश्न. ह्याचं प्रमाण किती असतं, 2 किंवा 3 क्वेश्चन. ठीक आहे, आणि इकडं ह्याचं प्रमाण किती असतं, नियर अबाउट 12 प्रश्न. बघा, आता नीट समजून घ्या काय विषय चालला आहे ते. एकूण पूर्वपरीक्षेला इकॉनॉमिक्सवर 15 प्रश्न असतात. मग रिझल्ट येणे, पास होणे कशावर ठरतं, त्या 15 प्रश्नावर. मी इकॉनॉमिक्सबद्दल बोलेल. ह्याच्यामध्ये पण 15चं डिवायडेशन मी असं केलं आहे की 2 किंवा 3 प्रश्न असे असतात जे आपल्या वाचनातले नाहीत. आणि प्रत्येक परीक्षेला आयोग असे प्रश्न टाकतो की खरंच हे प्रश्न वाचून बघ सर वाचलंच नाही, कुठून आले माहीत नाही. होते का असं प्रत्येक वर्षी. सो तो एरिया घेतला ना मी, 2-3 प्रश्न, हे सोडून द्या, मी ह्याच्याबद्दल बोलतच नाही आहे. हा एरिया पूर्ण बाजूला ठेवा. आता ॲक्च्युली रिझल्ट तुमचा जो जातो ना, हे प्रश्न न येण्यामुळे, हे चुकण्यामुळे नाही. इकडे या, जवळपास 12 प्रश्न. ह्याची कॅटेगरी सांगा बरं मला, जे वाचण्यातले आहेत, ओळखीचे आहेत. असं होतं का सर, हो प्रश्न माहिती नाही, हो वाचलेलं आहे. पण कुठलाही सोर्स घ्या, असं नाही की तुम्ही फक्त आपलं अर्थनीतीचं इकॉनॉमिक्स गाईड घेतलं. इतर कुठलेही इकॉनॉमिक्सचे पुस्तक वाचा, तुम्हाला त्यातून हे एरिया कव्हर झालेला असतो, तुम्ही वाचलेला असतो, कन्सेप्ट अंडरस्टँड केलेली असते, फॅक्ट्स पाठ केलेले असतात. अशा एरियावर आयोगाचे काही प्रश्न असतात, किती, 12च्या आसपास. ह्याच्यामध्ये पण अजून एक कॅटेगरी केली, एकदमच इझी, व्हेरी सिम्पल आणि जरा थोडे टफ हार्ड, हे टाकले इकडं. ह्या 12पैकी पण किमान माझं असं म्हणणं आहे 4 ते 5 प्रश्न इकडं असतात आणि मग बाकीची उरलेली इकडं. आता आपला प्रॉब्लेम काय माहिती आहे का, हे तर आपल्या आवाकाच्या बाहेर आहेत, हरकत नाही. पण आपण अभ्यास करतो की सर अवघड कन्सेप्टचे प्रश्न माझे एकदम बरोबर आहेत, हरकत नाही. मग हे तुझे सगळे बरोबर आले का, आता आले ना. पण सर असं झालं, जे इझी सिम्पल फॅक्ट होते त्याच्यावरचे प्रश्न चुकले. मग तुम्ही आता इथून पुढं जर रिझल्ट आणायचा असेल तर सिंपल प्रश्न तुमचे बरोबरच आले पाहिजेत, तुम्ही अवघडही प्रश्न बरोबर आणले पाहिजेत. आणि ह्या 2 गोष्टी नीट केल्या तर 10 ते 12ची रेंज, मी नेहमी सांगतो ही रेंज टॅकल होते तुम्हाला. इकॉनॉमिक्समध्ये 10 ते 12 म्हणजे फार चांगला स्कोअर झाला. सब्जेक्टचं एकूणच सगळं स्वरूप बघता ॲज कम्पेअर टू अदर सब्जेक्ट बघितला तर हा सब्जेक्ट किचकट आहे, अवघड आहे, कन्सेप्ट समजत नाही. तर यस बिलकुल त्या सब्जेक्टमध्ये 10 ते 12ची रेंज म्हणजे फार चांगली आहे. इकडं तर जायचा विषयच येत नाही. आपला काय प्रॉब्लेम आहे, आपण हे सर इकडं खूप मेहनत केली मी, एकही प्रश्न चुकला नाही, आणि मग काय इथंच म्हणजे आपल्या होम ग्राउंडवरच आपण 0 आउट झालो. ते विचार करायसारखी गोष्ट आहे. जिथं अख्खा महाराष्ट्र बरोबर असतो तिथं आपण चुकलो की जाग्यावर स्पर्धेतून बाहेर पडतो. आपल्याला जास्तीत जास्त पुढे जाण्यासाठी 10च्या ऐवजी 11 मार्क, 11च्या ऐवजी 12, 12च्या ऐवजी 13 हा आकडा वाढवायचा सोडून आपण इथंच जर मागे सरकलो तर कॉम्पिटिशनमध्ये टिकणार नाहीत. आणि ह्या सगळ्या गोष्टी असं का सांगतो, या इकडं सर हे किती गरजेचं आहे का, इकडे. आता हे तुम्हाला जे आत्ता सांगितलं ना, हे कशाचा परिणाम आहे, हे आता आपण जे सांगितलं ना इथं, हे अर्धवट अभ्यास असण्याचा. आता प्रॉब्लेम काय येतो बघा, क्लिअर कट. सुपरफिशियल फॅक्ट्स वाचलेले असतात, प्रश्न ओळखीचा तर ओळखीचा, ऑप्शनमध्ये कन्फ्युजन होतं. आपण बऱ्याच वेळा अभ्यास करताना असं लक्षात येतं की 4 ऑप्शनमध्ये निवडतो मी, बरोबर इलिमिनेट करतो. आयोग इलिमिनेट करायचं ठेवत नाही. आता 4 ऑप्शन फार क्लोज आणि कन्फ्युजिंग टाकायला लागले, अलर्ट राहा. त्याच्यामुळे नंतर काय होतं की बऱ्याच वेळा कन्फ्युजन होऊन उत्तर चुकतं. माहिती आहे सर पण कन्फ्युजन झालं मला, तिथं आयोगाने ऑप्शन असे टाकले. आणि अजून एक महत्त्वाचा पॉईंट, आत्तापर्यंत जे फॅक्ट्स केले तेच परत रिपीट करत जातो. आता आयोग फक्त इयरवर डिपेंड नाही राहत, आता मंथवर चाललं आहे. आणि मोस्ट इम्पॉर्टंट, सगळ्यात महत्त्वाचं,
महत्त्वाच्या संस्था, महत्त्वाचे फॅक्ट्स, मेजर फॅक्ट्स हे आपण दुर्लक्षित करतो. आता हे सगळं इथे येऊन दाखवतो. या ज्याचा त्याचा अभ्यास आहे ना त्यांनी बघा. हा प्रश्न आहे लोकसंख्या संदर्भातील फॅक्ट्स घनता. हा प्रश्न आहे आपल्या कोर इकॉनॉमिक संदर्भातील. वित्त आयोगाला काय अपेक्षित आहे? सरळ सरळ तुम्हाला हे आकडे, हे फॅक्ट नाही तर काय. आणि हे जर माहीत नसेल तर हा प्रश्न कधीचा आहे? फार जुना आहे का? डिमांड ऑफ द एक्झाम समजून घ्या रिगार्डिंग फॅक्ट्स. तुमच्यापैकी असे किती विद्यार्थी आहेत की ज्यांच्या बाबतीत अवघड प्रश्न त्यांचे बरोबर येतात, पण सर साधा सिंपल चुकला. मग हे आत्ताच समजून घ्या, कळायला लागले ना, त्यासाठीच हा व्हिडिओ बनवला आहे मी आणि त्यासाठीच ही टेस्ट आहे. या इकडं घ्या, फॅक्टच आहे ना, हे समितीच आहे ना. बरं, ह्याच्यावरून तुम्हाला अजून एक सांगतो, काय प्रश्न विचारतो ज्याला वाटतं असं अभ्यास झाला आहे आणि आयोगाने किती फॅक्ट्स विचारत आहे. मी सिंपल फॅक्ट म्हणतो, आउट ऑफ सोर्स आउट ऑफ बॉक्सवर बद्दल बोलतच नाही मी. असेच फॅक्ट जे पुस्तकात जे तुम्ही वाचले, जे माहिती त्यांची आयोगाने फोकस केलेले आहेत. चला, नाबार्ड वर्ष सांगा, नाबार्डची स्थापना. बरं, एक्झिम बँकेची स्थापना सांगा, वर्ष सांगा. तुम्ही आता पटापट सांगितलं असेल, उत्तर दिलं असेल सर. यस, झालं. आता इथंपर्यंत कॉम्पिटिशन टिकलं नाही, हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. आणि हे माहीत नसेल त्याचा अर्थ तुम्ही अजून फार कच्चे बरं का. आता ज्यांना ह्या दोघांचे वर्ष मी इथं सांगणार नाही, त्यासाठी टेस्ट द्यावं लागेल तुम्हाला. मग काय अर्थ नाही, मी आता असेच क्वेश्चन रेस करून सोडून देईल आणि मग करा चेक करा तुमचा अभ्यास. जर तुम्हाला ह्या दोघांचे वर्ष माहीत नसेल तर मग तुम्ही फारच मागेल. मग कसं कॉम्पिटिशनमध्ये टिकणार, कसा हाय कट ऑफमध्ये तुम्ही टिकणार तिथं. आणि मला ह्यावर्षी पोस्ट मिळवायचीच, उगाच पोकळ दावे नका करा. त्याला काहीतरी बेस असला पाहिजे, तुम्ही मेहनत केली पाहिजे. बरं, आता ज्याला वर्ष सांगितले, ज्याचा अभ्यास आहे त्याला कळालं मी काय विचारतो. या दोन संस्थाच का घेतल्या, नाबार्ड आणि एक्झिम. ठीक आहे, सो वर्ष कळाले. वर्षानंतर जर तुम्हाला खाली ऑप्शनमध्ये सेम वर्ष असेल तर आता काय मंथवर जावं लागेल तुम्हाला. मग ही डेप्थ वाढवा. बरं, हे झालं ह्यांचं. अजून प्रश्न विचारतो, राष्ट्रीय उत्पन्न समितीची स्थापना. राष्ट्रीय उत्पन्न समिती, वर्ष सांगायचं. त्याच्यानंतर RBIचं राष्ट्रीयकरण आणि बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट, वर्ष सांगा मला. आणि जर वर्ष सांगत नसेल तर मग तुम्हाला अजून खूप अभ्यास करायची गरज आहे. आता जर वर्ष सांगितले तर होतं काय, त्यातही मला वाटतं ह्याचं वर्ष सांगत असेल, ह्याचं सांगत असेल, इथं कन्फ्यूज आहे. किंवा इथे RBIची स्थापना सगळ्यांना माहिती, मी स्थापना नाही विचारली, मी राष्ट्रीयकरण विचारलं. बरं, मी अशा काही विचित्र फॅक्ट विचारतोय का? कुठून तरी असं उत्खनन करून बारीक सारीक फॅक्ट्स काढले सर तुम्ही काही विचारता. मेजर फॅक्ट आहेत, महत्त्वाच्या संस्था आहेत. आणि ह्याच्यात पण सगळ्यांचे वर्ष जर कॉमन असतील तर मग आता तुम्हाला काय माहिती पाहिजे? मंथ माहिती पाहिजे, दिवस माहिती पाहिजे. दुसरा पर्याय नाही. कॉम्पिटिशनमध्ये टिकायचं असेल तर मेहनत करावं लागेल. जे आत्तापर्यंत केले अख्ख्या महाराष्ट्राला माहिती ह्यांचे वर्ष, तर मग तेच गोष्टी आपण परत 10 वेळा रिपीट करतोय. जरा थोडी डेप्थ वाढवा. कॉम्पिटिशनमध्ये आपण असे क्वेश्चन टॅकल करून जर एक मार्क बरोबर, एक क्वेश्चन बरोबर आणला, एक मार्क बरोबर आणला तर हजारोची लीड ब्रेक होईल, लक्षात घ्या. आणि मी सांगितल्याप्रमाणे एवढ्या लेवलला का जायचं, फॅक्ट्सवर का काम करायचं आहे? कारण कट ऑफ, स्पर्धा आणि अनिश्चितता परीक्षेची मागच्या काही वर्षांपासून तुम्ही बघा 23-24ला काय परीक्षा झाली, किती वेळा पुढे गेली. ह्या वर्षी फर्स्ट टाईम कधी नाही ती अख्ख्या MPSCच्या क्षेत्रामध्ये इयर एंडला प्री कधी होत नसते, इयरच्या सुरुवातीला प्री होत असते. नोव्हेंबर-डिसेंबरला प्री होत आहेत, विचार करा. सो हे सगळं अनिश्चित वातावरणामध्ये आपण आपला अभ्यास अनिश्चित ठेवला तर कसा जमेल? बरं, अजून सांगतो पुढं. हे सगळं एवढं झालं. पुढे तुम्हाला असे काही प्रश्न असतात फॅक्ट्सबद्दलचे जे फार कन्फ्युजिंग असतात. जसं की तुम्ही समित्या केल्या असतील कुठल्या आपल्या दारिद्र्याच्या, तर मला सांगा 21.9 किंवा 29.5 किंवा असे आकडे ओळखीचे वाटतात. मग हे रंगराजेंचे का तेंडुलकरचे? बरं, तेंडुलकरचे जरी असला तरी कुठल्या वर्षी? तेंडुलकरची 3 वर्षाची आकडेवारी, 4, 5, 9, 10, 11, 12. कळतंय मला काय म्हणायचं ते. आणि हे सगळे फॅक्ट्स आयोगाने विचारलेले आहेत. या इकडं आता. आणि हां, ऑप्शन ज्याला असं वाटतं ना सर ऑप्शन येऊ द्या मी निवडतो बरोबर, ये बाबा इकडं. का टेस्ट गरजेची, अर्थनीती पॅटर्न का गरजेचं आहे? हे घ्या ऑप्शन. ऑगस्ट 2020, ऑगस्ट 2019, ऑगस्ट 2022, ऑगस्ट 21. काय म्हणजे ज्याला माहिती असेल ते पण तिथं कन्फ्यूज होईल. हेच तर सांगतोय. आपले प्रश्न, आपला जो कंटेंट आहे ना, शक्यतो सहसा झेपत नाही लवकर. त्याचं कारण काय की आपल्याला सवय लागली अर्धवट अभ्यास करायची वरवर. सर माझे उत्तर कसं काय बरोबर येत नाहीत? तू परफेक्ट नसल्यावर केला कसं बरोबर येईल? आणि तिथं एका तासामध्ये एवढं प्रेशर असतं, त्या प्रेशरमध्ये असे कन्फ्युजन ऑप्शन टाकले ज्याचा अभ्यास होता तो पण विसरून जाईल का नाही? सांगा मला, ह्याचं उत्तर द्या.
आणि ह्या गोष्टी कधी बाहेर येणार तुमच्या 3-4 वर्षे गेल्यानंतर. बघा तुम्हाला काय करायचं आहे, म्हणजे अर्थनीती पॅटर्न फॉलो करायचा का करायचा त्याचं रिझन देतो मी. तुम्ही जे तुमचे पैसे तुमचा वेळ जे इन्व्हेस्ट करताय याच्यामध्ये, तर त्याचा आउटपुट एवढ्या ताकदीचा आहे. आयोगाचा सगळा पॅटर्न तुम्हाला त्या टेस्ट सिरीजमध्ये दिसेल. हे बजेटच्या बाबतीतले काही पॉईंट्स का नाही पाठ पाहिजे तुम्हाला परफेक्ट, इथं पण हे त्याचे हे फॅक्ट्समध्ये येतं. तुम्ही नसरी कन्सेप्ट आहे का, नाही तुम्हाला तेच कळेल नेमका फॅक्ट्स कशाला म्हणायचं याचं उत्तर देतो या टेस्टच्या डिस्कशनला. इथं तुम्हाला निकष जे आहेत हे बदलणारे नसतात आणि मग स्टॅटिक डेटा म्हणायचं त्याला, न बदलणारे फॅक्ट्स. मग ते HDIचे निकष, IHDIचे, GDIचे. मला सांगा बरं तुमच्यापैकी किती जणांना पाठ आहेत? बरं, त्याच्यातही मी जर तुम्हाला असा प्रश्न विचारला आता, हे तर सोडून द्या, HDIची सुरुवात सांगा. सगळ्यांना माहिती आहे, अख्खा महाराष्ट्र सांगतो, वेगळं काय नाही, 1990 लगेच. बरं, IHDIची सुरुवात सांगा बरं. बरं, GDIची सुरुवात सांगा, GEMची सुरुवात सांगा, GIची सुरुवात सांगा. झाले कन्फ्यूज? डिमांड ऑफ द एक्झाम ही आहे. मी परत सांगतो, हा व्हिडिओ यूट्यूबलाच अवेलेबल असेल. मला येणाऱ्या पुढच्या प्री आणि मेन्स झाल्यानंतर आवर्जून येऊन जा विचारायचं आणि भेटायचं की सर हे तुम्ही म्हणतो तसं खरंच गरजेचं आहे का, आणि आयोगाचे विथ प्रूफ दाखवून देईल की किती फॅक्ट्स गरजेचे आहेत. ठीक आहे, हे सगळं. आता इथं हे झालं ह्याची सगळ्यांचे निकष आणि सुरुवात पण. ह्याच्यामध्ये कुठला निकष कुठला जर तुम्हाला अजून टाकायचं मला ज्यात PQLI पण आला, म्हणजे मग अर्भक मृत्यूदर, बालमृत्यूदर आहे का, कुठं आरोग्य, शिक्षण, राहणीमान कुठं आहे, काय सगळा गोंधळच आहे ना. मग ही सॉर्टिंग कधी करायची? 3-4 वर्षे गेल्यानंतर. या इकडं ही मर्जिंग योजनेबद्दल पण फॅक्ट्स सांगतो तुम्हाला, दाखवून देतो. हे इथं फॅक्ट्स FRBM ॲक्ट कधीच आहे, वर्ष माहीत नाही. बरं, तूट किती कमी करायची, कुठली तूट कमी करायची, कुठल्या वर्षापर्यंत करायची, ही डिमांड ऑफ द एक्झाम आहे. ठीक आहे, हे तुमचे प्रश्न आहेत सगळे. हे परत हे काय समिती 93ची नावं विचारलेत डायरेक्टली. हे काय इथं योजनेची सुरुवात, हे वर्ष नाही तर फॅक्ट्स नाही तर काय ते, हे प्रत्येक योजनेची नावं आहेत. 2001ला झाली, 2006ला झाली, 1989ला झाली, कधी झाली काय माहिती आहे. हे कुठल्या पंचवार्षिक योजनेमध्ये झाले? बरं, हे एवढेच आहेत का? अजून पोलाद प्रकल्प आहेत का? आणि मग त्यांची पंचवार्षिक योजना कुठली आहे? बघा आता हे सगळं. हे काय अजून ज्याला वाटतं ना सर मला फॅक्ट्स पाठ आहेत, ये इकडं. त्या प्रेशरमध्ये, त्या फास्ट रिडिंगमध्ये इथं लक्षात येतं का रे, स्वातंत्र्यानंतर भारताने ऑगस्ट 1948 राष्ट्रीय उत्पन्न समिती केली. आता उत्तर देऊ नको मला, आता निवांत पेपर झाला. पेपरमध्ये ह्या छोट्या गोष्टी कळत नाही. आणि किती 19-20 फरक बघा ना, 48-49 किती छोटा बारीक चेंज करतो आयोग, तिथं लक्षातसुद्धा येत नाही. त्या प्रेशरमध्ये एका तासात आपण वाचनाच्या स्पीडमध्ये जे असतो आपल्याला हे बरोबरच वाटतं, किंवा मग हे असे परत इथं आकडे हे किती बरोबर आहेत काय, PC मालनुमीस नाव. हे अजून पुढं इथं काय केलं ते बघा, एवढं बारीक आपल्याला बघायचं आहे. ऑगस्ट आहे का, तर आहे ना ऑगस्ट, म्हणून तर मग ते ऑगस्ट आहे 1948 की 49 लक्षात येत नाही, आपण चूक करतो. हां, या इकडं. ज्याला असं वाटतं की सर मी तिथं ऑप्शनवरून निवडतो, या इकडं 282 का 382. परत मला इथं उत्तर देऊ नका, ह्याच्यात काही मोठेपणा नाही. येस सर मला माहिती, अरे पण पेपरमध्ये आठव, खरंच कन्फ्युजन होते का नाही. आता ज्याला माहिती आहे मला पाठ होतं ते पण 2 मिनिटासाठी हे ऑप्शन बघून काय, अरे थांब 282 का 382. बरं, एक तर तुम्ही कन्फ्यूज झाले. बरं, कन्फ्यूज होऊन पण तुम्ही म्हणा सर मग मी बरोबर उत्तर दिलं, हरकत नाही. पण तुम्ही वेळ दिला ना, आयोगाने इथं तुम्हाला मार्क देताना असे ऑप्शन फ्रेम केलेत की जिथं एक तर तुम्ही चुकला पाहिजेत. बरं, चुकला नाहीत, उत्तर बरोबर दिलं, पण तुमचा वेळ गेला पाहिजे. का? कारण तुम्ही पॉज घेतला ना आता 2 मिनिटासाठी बघता की 282 का 382 का अजून काही आहे. आयोगाचा हेतू साध्य झाला. एक तर तुमचं उत्तर चुकवतं, नाही तर तुमचा टाईम घेतो. आणि कंबाईनमध्ये लढाई दोन्हीची पण आहे. काय? ॲक्युरेसी मेंटेन करायची, पण विथ स्पीड मेंटेन करायची. कंबाईनला वेळ नसतो. राज्यसेवेला तरी 100 प्रश्न 2 तास असतात, तुम्हाला 100 प्रश्न 1 तास. आणि त्या स्पीडमध्ये हे सगळं असे ऑप्शन आले की डायरेक्ट गाडी थांबती चालणारी विचार करायला. नेक्स्ट या अजून आता हे इकडं सेम या, किती दाखवायचे तेच अजून. हे इथं तेंडुलकर समिती 21.9, 27.5, 37.2, 42. आता सिमिलर नाही आहेत, पण हा आकडा
तेंडुलकरचा आहे का, ओळखीचा आहे का, झालं कन्फ्युजन. परत तुम्ही बघून काय करता, आता हे उत्तर नका सांगू, आयोगाने दिलेलं आहे, PYQ आहेत मान्य, पाठ झाले सगळ्यांना, पण पॅटर्न समजून घ्या. हेच तर चुकतं आपलं. PYQ पाठ करायचे नसतात, PYQ ॲनालिसिस करायचे असतात. हे सगळे PYQ पाठ करून बसलेत, हीच तर मोठी चूक झाली. त्यातून समजून काय घ्यायचं की तेंडुलकरचेच आकडे आयोग इथं टाकू शकतं. आणि मग विचारले कुठले, 11-12चे, मग हा पण तेंडुलकरचाच आकडा आहे ना, किंवा अजून पण इथं कुठले ते तेंडुलकरचे टाकले तर मग तुम्ही चुकताय का, कारण तुम्हाला 11-12चे निवडायचे, 9-10चं नाही किंवा 4-5चं नाही. ह्याला PYQ ॲनालिसिस म्हणायचं. या इकडं अजून काय सांगायचं, का गरज आहे फॅक्ट ऑफ इकॉनॉमिक्स करण्याची, डिमांड ऑफ द एक्झाम समजून घ्या, रंगराजन समिती. आता ऑप्शन बघा, ज्याला असं वाटतं सर नाही मी तिथे गेल्या बरोबर येतो, ये इकडं बाबा. 32-47, 32-87, 32-67, 31 म्हणजे इथं 32, इथं 32, इथं 32, इथं 47, इथं 87, इथं 67, इथं 97. काय प्रकार आहे? फॅक्ट्स ऑफ इकॉनॉमिक्स हा जो प्रकार आपण इंट्रोड्यूस केला आहे, आणि या सगळ्या गोष्टीमुळे तुमचा जो विश्वास वाढला आहे, जो रिस्पॉन्स आला आहे त्या टेस्ट सिरीजमध्ये, त्याचं कारण हे आहे, आयोगाच्या बाबतीत PYQ पाठ करायचे नसतात, PYQ ॲनालिसिस करायचे असतात. आणि याच्यानुसार आपल्याला काय कळतं, डिमांड ऑफ द एक्झाम कळते, आपल्या अभ्यासाची दिशा कशी असली पाहिजे, आपण अभ्यास कसा केला पाहिजे, फॅक्ट्स कसे पाठ केले पाहिजे किंवा कसे विचारले जातात, फॅक्ट्स पाठ असून सुद्धा उत्तर चुकण्याची किती शक्यता आहे इथं. काय हे म्हणजे 32-32-32, त्याच्यात इथं 47-87, 97-67. इमॅजिन करा असे ऑप्शन पेपरमध्ये एका तासात, त्या सगळ्या प्रेशरमध्ये, आयुष्याची लढाई लढत असतो आपण तिथं, समाजाचं प्रेशर, फॅमिलीचं प्रेशर, मागचं काही 3-4 वर्षाचं फेलर डोक्यामध्ये, आणि मग अभ्यास होऊन सुद्धा उत्तर चुकत असेल तर आयुष्यपणाला लागतं ना. कशामुळं? कारण सर कन्फ्यूज झालं, मला तेच सांगतोय एक्झॅक्टली. एवढी तळमळ माझी आहे की आपल्याला परफेक्शन आणावं लागेल, कारण तिथं आयोगाने अशा सगळ्या गोष्टी मांडून ठेवल्यात. मी काही नव्याने प्रश्न आणलेत का, आधी होतेच ना. तुम्हाला सर मग आम्हाला कसं कळालं नाही, हाच तर माझा मुद्दा आहे की तुम्हाला कसं कळालं नाही, आणि ते कळण्यासाठी या, जॉईन व्हा. बरं नको बाबा टेस्ट सिरीजला, हरकत नाही, हे लेक्चर बघून किमान अभ्यास तरी तसा कर. माझा अजिबात इंटेन्शन नाही आहे, पार्ट नाही की तुम्ही या आणि हे करा, नको. काय तुला जे वाटतं ते कर, पण इथून पुढं येणाऱ्या परीक्षेमध्ये कॉम्पिटिशन बघता आणि आयोगाची ही अशी पद्धत बघता आपल्या अभ्यासामध्ये स्ट्रक्चरल रिफॉर्म्स करणं गरजेचं आहे. रिगार्डिंग फॅक्ट किती परफेक्ट असलं पाहिजे. उगाच मी ऑप्शनमध्ये जातो सर आणि मग मला वाचलेलं आहे मी एलिमिनेट करतो, कर नाही एलिमिनेट. अजून किती दाखवू, आता भरपूर आहे असं, हे दाखवू आपण त्या दिवशी हे करण्यासाठी, खूप आहे खूप. काय आहे रिसेंट, ज्याला असं वाटतं सर आता आयोग फॅक्ट्स विचारत नाही, बाबा आत्ताचा पेपर आहे आणि त्याच्यामध्ये हे सगळे फॅक्ट्स विचारलेले, ते फॅक्ट नाही तर काय ते, हे घ्या पेपर कुठला बघा, आत्ताचा पेपर आहे हा, काय IDP IFC ही संस्था विचारली आहे. मग अशा हे नाणे बाजार, भांडवल बाजाराचा प्रश्न आहे. आपल्याला संस्थांचे वर्ष माहिती पाहिजे. झाले का? म्हणजे एकाच वर्षी 3-4 प्रश्न हे असे सिम्पल फॅक्ट्सवर आहेत. मी म्हणत नाही कुठला असा बारकाईनं काहीतरी फॅक्ट्स करा, असा आउट ऑफ सोर्सवाला फॅक्ट्स करा. जे सोर्समध्ये आपल्या दिले वाचल्यात, महत्त्वाच्या संस्था आहेत, त्या संस्थांचे फॅक्ट्स आहेत. किती दाखवा अजून, हे घ्या बघा प्रश्न कुठल्या वर्षीचा आहे, आणि या अजून अर्थनीती पॅटर्न का गरजेचं आहे बाबा. RBIची स्थापना 1935, अख्ख्या महाराष्ट्राला माहिती. भारतात 14 प्रमुख बँकांचं राष्ट्रीयकरण 1959ला झालेलं आहे, हे 95 झाले. इथं 1959 की 1969 आहे. आपले प्रश्न त्या दर्जाचे का वाटतात, त्याचं कारण आहे किती बारीक चेंज केला. ॲक्च्युली 1969 आणि मग इथं काय केलं 59. पण लक्षात येतो का हा ट्रॅप, आणि या ट्रॅपलाच तुम्ही अलर्ट राहिलं पाहिजे. तिथं वाचताना बरोबर 59 की 69 आहे हे तुम्हाला कोण सांगणार. आणि ह्या गोष्टी माहिती नसल्यामुळे तुम्ही काय करता, दरवर्षी फक्त पाठांतरावर भर देता. आता पाठांतर तर कराच, पण त्याच्याही पलीकडे पाठ करून तिथलचा ट्रॅप फाइंड आउट करायला शिका की हे बरोबर 59 का 69 आहे, 35 आहे का काय, 55 आहे का काय, इथं 14 आहेत की काय आहेत, जे काय असेल ते. आणि हा प्रश्न कधीचा आहे, आत्ताच्या प्रीचा आहे तुमच्या, रिसेंट पॅटर्न. म्हणजे परीक्षेला फॅक्ट्स गरजेचे आहेत का नाही ह्याच्यावरून ठरवा बस. आता याच्यापेक्षा जास्त काही नाही, आपण त्या दिवशी डिस्कशन घेणारच आहेत. म्हणजे आपल्या टेस्टचा जो काही हा आता कॉम्प्रिहेन्सिव्हचा पहिला दिवस आहे, त्यातले पहिले 15-20 मिनटं मी अजूनही याचे बरेच PYQ काढलेत. हे काढून फक्त आणि फक्त तुम्हाला फॅक्ट्सचं इम्पॉर्टन्स नाही, फॅक्ट्स नुसते पाठ करायचे नाहीत तर ते परीक्षेत कसे विचारले जातात आणि त्या दृष्टिकोनातून तुम्ही पाठ केले पाहिजे, आणि क्वेश्चनमधला ट्रॅप कसा फाइंड आउट केला पाहिजे, हे सगळं आपल्या टेस्ट सिरीजमध्ये असणार आहे. आणि आता हे भरपूर आहेत जे सांगण्यासारखं, असे भरपूर घेतलेले आहेत. तेच
हे करायला नको. यस, या इकडं. आणि मी आता सांगितल्याप्रमाणे आता कळालं का, 15 प्रश्नांपैकी मी आउट ऑफ सोर्स आउट ऑफ बॉक्सबद्दल बोललोच नाही. या इकडं मी कशाबद्दल बोललो आहे, नोन एरिया. सर मला प्रश्न माहितीत, सर वाचलेत, सर प्रश्न ओळखीचा आहे माझ्या. आणि मग त्या ओळखीच्या प्रश्नामध्ये व्हेरी इझी सिम्पल फॅक्ट, बँकांचं राष्ट्रीयकरण 59ला झालं की 69ला, राष्ट्रीय उत्पन्न समितीची स्थापना 48 झाली की 49ला झाली. अशा प्रश्नांपैकी इझी सिम्पल प्रश्नापैकी एक जरी प्रश्न चुकला, एक जरी, तुम्ही जागेवर स्पर्धेच्या बाहेर पडता. कॉम्पिटिशनमध्ये टिकण्याचा काहीच संबंधच येत नाही. ॲक्च्युली बरेच विद्यार्थी इथं परफेक्ट असतात, इथं कमी पडतात. ते मला मान्य आहे, कारण हा टफ एरिया, डिफिकल्ट आहे. इथे एखादा प्रश्न चुकला तर हरकत नाही, पण इथं तर परफेक्ट पाहिजे, इथंही परफेक्ट पाहिजे. तर कुठं 10 ते 12ची रेंज आपण अचीव करू शकतो आणि तर कॉम्पिटिशनमध्ये टिकू शकतो आणि होप ठेवू शकतो. यस सर, ह्यावर्षी मला पोस्ट मिळवायची, मी मिळवणार. कारण बऱ्याच जणांचं दुर्लक्ष कुठं होतं, अर्धवट अभ्यास वाचणं. का, कारण फॅक्ट्स हा डिफिकल्ट पार्ट आहे. सगळं सोल्युशन मिळेल, डोंट वरी. ह्या सगळ्या गोष्टीसाठीच आपण हा प्रकार केला आहे. हे आता कळालं का, अर्धवट अभ्यास असणं काय प्रकार आहे. आणि त्यासाठी ही नोट आहे फॅक्ट ऑफ इकॉनॉमिक्सची. ही PDF आपल्या फ्रीमध्ये उपलब्ध आहे. अर्थनीतीच्या टेलिग्राम चॅनलला सर्च करा, तिथं मिळून जाईल. आणि झेरॉक्स काढून त्याचा अभ्यास करा. जेवढे परफेक्ट फॅक्ट करता येईल तेवढं करायचा प्रयत्न करा. अजूनही वेळ गेलेला नाही. आणि जास्तीत जास्त या विद्यार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. आणि तुम्हाला हा कंटेंट, हा आपला सगळा अप्रोच आवडत असेल तर तुमचे फीडबॅक मेन्शन करा आणि व्हिडिओला लाईक करा. आणि आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. का, अशाच गोष्टी ज्या हिडन आहेत, जिथपर्यंत आपण पोहोचलो नाहीत, त्या आपल्या अर्थनीतीच्या प्लॅटफॉर्ममार्फत तुम्हाला मी देत राहतो आहे. मग ते टेलिग्राम चॅनल असेल किंवा यूट्यूब चॅनल असेल, दोन्ही सबस्क्राईब करून ठेवा. ह्या नोट्स तुम्हाला अवेलेबल आहेत. आणि ही आत्ता जी टेस्ट आहे, जी सांगतो कॉम्प्रिहेन्सिव्हवाली, ओनली फॅक्ट्स, ह्याचं महत्त्व कळालं का. आणि ह्या सगळ्या गोष्टीतून मी आत्ताच अलर्ट करतो आहे, प्रश्नाची डिफिकल्टी लेवल ही अशीच असणार आहे. परत नका म्हणू सर खूपच मार्क्स कमी आले, त्याला मी जबाबदार नाही. मी परत सांगितलं, आपल्या टेस्टला मार्क कमी येतात त्याचं कारण आपला अभ्यास नाही हे मान्य करा. कारण प्रश्न ओळखीचे आहेत का, तर ओळखीचे आहेत. सर वाचण्यात का, वाचण्यात. अरे मग काय येत नाही, मग तेच तर प्रश्न आहे ना, हे तुम्ही स्वतःला विचारा. राईट. सो आत्तापर्यंत ज्या टेस्ट झाल्या त्याच ताकदीनं पुढच्या टेस्ट होणार आहेत. सो कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्टमधली ही पहिली झाली फॅक्ट्सची. त्याच्यानंतर मात्र सगळे कन्सेप्ट, फॅक्ट्स, करंट, योजना वगैरे वगैरे सगळा जो प्रकार आहे आपला तो त्या त्यावेळेला असेल. आणि अशाच पद्धतीनं डिस्कशनचा जो मेन पार्ट असेल तो तुमच्यासाठी गरजेचा आहे. का, कारण जी चूक आत्तापर्यंत केली ती कशी दुरुस्त करता येईल ते डिस्कशनमध्ये असेल. बाकी काय अडचण असेल, तुमच्या अजून काही कुठल्या डिमांड असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. आणि या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवा. कारण हा एक मिसिंग फॅक्टर आहे किंवा तुमच्या फेलियरसाठी रिस्पॉन्सिबल असलेला फॅक्टर आहे, हा दुरुस्त करा. नाहीतर काही महिन्यांनी मग पुन्हा लक्षात येतं की फार मोठी चूक केली. आणि एकतर ह्या सगळ्या कॉम्पिटिशनमध्ये परत सांगतो खूप वर्ष पणाला लागत आहेत. आणि 3-4 वर्षानंतर अक्कल येऊन फायदा नसतं. आयुष्यातलं फार मोठं नुकसान करून घेतलेलं असतं आपण, आणि ते होऊ नये त्यासाठी आहे. आणि आपल्या टेस्टची डिफिकल्टी लेवल जी काय असती तर त्याचं आता तुम्हाला डेमो मिळाला, तसंच इथून पुढे असणार आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मार्क जरी कमी आले तरी ते ॲक्सेप्ट करून पुढे जा. कारण तुम्हाला कुठं निगेटिव्ह करणे, डिप्रेशनमध्ये राखणे हा हेतू नाही, तुम्हाला वास्तव दाखवणे. आता ह्याच्यातून तुम्हाला जर भीती वाटत असेल तर ती योग्य भीती वाटणं. आत्तापर्यंत ते झालं ना, आपण ज्याला म्हणतो ना की काही वाटलंच नाही, आपण कॅज्युअलपणा घेतला आणि तो घातक आहे सगळा. चालतं. सो दिस इज ऑल अबाउट फॅक्ट्स ऑफ इकॉनॉमिक्स, पहिली टेस्ट. सो नक्की आवर्जून जॉईन करा आणि स्वतःतल्या ज्या अभ्यासातल्या चुका आहेत त्या दुरुस्त करा. आणि येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला याचं रिफ्लेक्शन दिसेल. आणि ह्या कॉम्पिटिशनमध्ये टिकायचं असेल तर बाय डिफॉल्ट तुम्हाला करावं लागेल. देर इज नो एनी अदर ऑप्शन. ठीक आहे. चलो, सो भेटू टेस्टमध्ये. ऑल द बेस्ट. टेस्टचं एक काय म्हणतो तुम्हाला स्वरूप किंवा ट्रेलर हे ऑलरेडी आता दिसलं आहे. हे तुम्हाला तिथं प्रश्ना स्वरूपात, 4 ऑप्शन स्वरूपात, आणि ती टेस्ट पूर्ण फॅक्टची असल्यामुळे सगळ्या आकड्यांचा खेळ असेल. तिथं तयार राहा. ही लढाई ह्याच्यापासून जेवढं लांब पळाल तेवढं तुम्हाला आनंद मिळेल. बघा, काही गोष्टी प्रॉब्लेमला फेस नाहीच केल्या, त्याचं आत्ता लक्षात येत नाही, आता छान वाटतं, पण त्याचा मोठा कॉन्सिक्वेन्सेस नंतर भोगावा लागतो. त्यामुळे आत्ता ही टेस्ट द्या. त्या प्रॉब्लेमला, त्या समस्याला, तुमच्यासमोर जो असा आ करून तो मोठा राक्षस उभा आहे फॅक्टचा, की त्याला फेस करा. म्हणजे बरोबर डील करायचं कसं, ते टॅकल कसं करायचं त्याचं उत्तर मिळेल. आणि प्रॉब्लेमला फेस केल्याशिवाय प्रॉब्लेम सुटत नसतो. दुर्लक्षित जेवढं ठेवाल त्याचे परिणाम परीक्षेत भोगावे लागतील तुम्हाला. चलो, सो ऑल द बेस्ट. भेटू टेस्टला. थँक्यू.